एका ठिकाणी आमची गाडी थांबली आणि उतरून आम्ही पाणी पिऊ, काहीतरी करू असं बघतोय, तर एकदम एक झाड असं त्या याने सळसळलं त्या सगळ्या काजव्यांनी. आणि मला म्हणजे असं एक म्हणतात ना, की तुमचं हृदयच तोंडात आलं. मी म्हटलं, "बापरे! हे काय म्हणजे अद्भुत आहे." निसर्गाची जी किमया आहे. निसर्गाची किमया आहे आणि ही सगळी हजारो हे काजवे त्यांना कुणी त्या सीरीज लाईटमध्ये आणि ते असे किती छान होतं ते. म्हणजे अजूनही मला वाटतं, की ते जे दिसतं तिथे, बरोबर. ते बहुतेक तेवढं 100% आम्हाला अजूनही सिनेमात आणता आलं नसावं कदाचित. पण ते जी अनुभूती होती ती होती. मग मग तो अनुभव त्याच्यामध्ये टाकला. हं, हं. मग आणि ह्या सगळ्या परिसरातल्या मग इथे काय प्रसंग होऊ शकतो? त्या कथेतला जो त्या मुलाचा प्रवास आहे, तो प्रवास आहे, तो वाईट आहे, तो विलन आहे. हं. आणि त्या विलनला तो आकृष्ट होतो एका सुंदर दिसणाऱ्या मुलीकडे आणि ते शारीरिक आकर्षण आहे. बरोबर आहे. तो हां. प्रेमात वगैरे पडलेला नाही. हं, हं. त्याला ती हवी आहे. तो रात्रभर तिच्यासाठी तिच्या मागे फिरतो आणि त्याच्या डोक्यात सगळं वाईटच आहे. पण हे आकर्षण आणि तिची सात्विकता, तिथून त्या मुलाचा प्रवास सुरू होतो. तर तो प्रवास जो आहे तो नुसताच प्रवास राहत नाही. तर त्याच्यामध्ये हे जे सगळं बॅकड्रॉप आहे, लोकेशन आहे, हे नुसतं लोकेशन राहत नाही. हं. ते स्वतः सुद्धा एक कॅरेक्टर बनत जातं.